परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर कातनेश्वर यांनी प्रभाग क्रमांक 13 मधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार हलीमा खाला यांना आपले अमूल्य मत देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे। डॉक्टर कातनेश्वर यांनी सांगितले की गेल्या 30 वर्षांपासून हलीमा खाला यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रामाणिकपणे सेवा दिली असून त्या एक कर्तव्यदक्ष आणि विश्वासू महिला आहेत। त्यामुळे नागरिकांनी त्यांना भरभरून पाठिंबा द्यावा। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 13 मधील अधिकृत उमेदवार प्रमोद अशोकराव आंभोरे, हलीमा खाला आणि शेख समीनाबी यांच्या प्रचारार्थ दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी प्रभागातील विविध भागातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। ही प्रचार रॅली संजय गांधी नगर, सुभेदार नगर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, गणेश नगर आणि मासूम कॉलोनी येथून मार्गक्रमण करत पार पडली। मला सुरुवातीला म्हणजे थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण आम्ही सगळे लोक थोडंसं राजकारणापासून थोडे लांब आहोत। पण त्यावेळेस पण नंतर दुसरा एक भाग विचार केला आयुष्यामध्ये की तिची इच्छा आहे आणि आपणही या म्हणजे वेगळ्या प्रकारामध्ये आपण यावं। आमचा प्रतिनिधी म्हणा तुम्ही किंवा तिच्या मनात त्या सुप्त इच्छेसाठी माझ्या स्वतःच्या फार शुभेच्छा आहेत। कारण तिने माझ्याकडे जे काम केलं गेल्या 25 वर्षापासून खाला हलीमा माझ्याकडे काम करतात, झाडू पोछाचं अतिशय इमानदारीने काम करतात त्या, आणि मला त्या अतिशय संलग्न आहेत। कारण म्हणजे त्यांनी असं म्हणजे मला बरेचदा सांगितलेलं आहे की मैं मरते दम तक साथ के साथ ही रहूंगी और उनका काम करूंगी। आम्हाला कुठल्याही प्रकारची त्यांच्याबद्दल आतापर्यंत पूर्ण याच्यामध्ये मला स्वतःला पर्सनली त्यांच्याबद्दल कधीही कंप्लेंट करायची गरज पडली नाही। त्यांनी आपलं स्वतःचं घर समजून या ठिकाणी स्वच्छता ठेवली आणि आमच्या लोकांना विश्वास सुद्धा निर्माण केला। तर माझ्या हॉस्पिटलमधल्या एका विश्वासू माणसापैकी एक जण नगरपालिकेमध्ये निवडणूक लढू इच्छितो, तर आम्ही सगळाच आमचा हॉस्पिटलचा परिवार त्यांच्या बरोबर आहे आणि पक्क आमची इच्छा आहे आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत की त्यांनी निवडून यावं आणि इथे जसं चांगलं काम करतायत तसं परभणीसाठी आमच्या सगळ्यांसाठी चांगलं काम करावं ही माझी सदिच्छा आहे। मतदानाचा तर हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे। कुठल्याही म्हणजे आपल्या राजकीय वादामध्ये न जाता माझ्या मते आपला स्वतःचा विचार करून व्हॉट्सअपवरचे वेगळ्या प्रकारचे मेसेजेस न पाहता एक आपला जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला जो सगळ्यात आवडता उमेदवार आहे आपल्या सगळ्यांमध्ये त्याला निश्चित लोकांनी मनापासून सपोर्ट करावा आणि आपला मतदानाचा हक्क पक्का बजवावा। तर आम्ही त्या तयारीतच आहोत। माझ्या हलीमा खान या आमच्या स्टाफच्या उमेदवाराला आमच्या पूर्णतः शुभेच्छा आहेत। प्रभाग नंबर 13 से हम 3 उम्मीदवार ठहरे हैं और तीनों भी गैस सिलेंडर है और अल्हम्दुलिल्लाह उम्मीद है कि सब हमको गैस सिलेंडर पे बटन दबा कर हमको भव्य मतदान से भव्य हर चीज से हमको जिता के देंगे। मैं ये कहना चाहूंगा कि हम सब एक हो जाए, एक साथ लड़े, एक ताकत बनाए और एक ताकत बना के सबको बताए कि हम एक है और एक साथ रहेंगे। जय भीम, जय मीम। आज दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये भव्य अशी विजय मिरवणूक आपण वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत काढण्यात आलेली आहे। या प्रभागामध्ये फिरत असताना प्रभागातील सर्व जाती धर्मातील लोक हे वंचित बहुजन आघाडीच्या दिशेने वळताना दिसत आहे आणि हा प्रचार प्रसार करत असताना वंचित बहुजन आघाडीला सर्व सामान्य लोकांतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। त्याचप्रमाणे आपण बघू शकता आज माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार रॅलीमध्ये कोणीही 1 रुपयाही न घेता स्वश्रमाने माझ्यापाशी येऊन आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांचा प्रचार करायचा आहे असं म्हणून आज या प्रचार रॅलीमध्ये ह्या सर्व माझ्या माता भगिनी आजी या सर्व माझ्यासोबत जुळलेल्या आहेत। आणि फिरत असताना प्रभागातील वेगवेगळ्या पद्धतीने बघत असताना या प्रभागामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत। या समस्या नाल्या असतील, आरोग्य असेल किंवा पाण्याचे प्रश्न असतील किंवा घरकुलाचे प्रश्न असतील, अशा विविध गंभीर समस्या या प्रभागामध्ये आहेत। या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीशिवाय एकमेव पर्याय या प्रभाग क्रमांक 13 जनतेशिवाय राहिलेला नाही। आणि मी या प्रचार रॅलीमधून इथंच निश्चित करतो की येणाऱ्या 15 तारखेला
16 तारखेला जो रिझल्ट लागेल त्यामुळे निश्चितच वंचित बहुजन आघाडीचा निश्चितच विजय होईल असं मी या ठिकाणी मानतो. आणि मी सर्व माझ्या माता भगिनींना प्रभाग क्रमांक 13 मध्ये ज्यांनी या प्रचार सभेमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझ्यासोबत मी प्रमोद अशोकराव आंबोरे, माझ्यासोबत उभे असलेल्या ओबीसी प्रवर्गातील असलेल्या हलिमा खाला, त्याचा निशाणी क्रमांक 4 आहे. त्याचप्रमाणे क प्रवर्गातून सर्वसाधारण महिला म्हणून शेख समीनाबी या सुद्धा माझ्यासोबत, आम्ही या 3चं पॅनल वंचित बहुजन आघाडीच्या लढत आहेत. आणि येणाऱ्या 15 तारखेला वंचित बहुजन आघाडीला भरघोस मतं देऊन विजय करावे आणि श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावे अशीच मी या माध्यमांशी विनंती करत आहे. धन्यवाद.